नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या माता भगिनींना सुरेखा वळवीकडून हार्दिक शुभेच्छा. नवरात्र म्हणजे दुर्गेचा उत्सव, नारी शक्ती म्हणजे स्त्री शक्ती. खऱ्या अर्थाने आजची स्त्री ही आई, बहीण, पत्नी अशा सर्व भूमिका निभावत असते. आधुनिक काळात देखील परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन सण उत्सव साजरा करत असते. कुटुंबासह समाज आणि राष्ट्रासाठी अभिमानाची ही बाब आहे. माता भगिनी ही प्रेमाचा झरा आहे, त्यागाची मूर्ती आहे. आपल्या कुटुंबासाठी अविरत झटत असते आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये ती स्वतःसाठी 9 दिवसपर्यंत जगत असते. तर अशा या स्त्रीची ही अवहेलना व्हायला नको, तर तिला सन्मान मिळावा. आणि तिच्या ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो त्याच घरामध्ये सुख शांतता नांदत असते आणि असंच कुटुंबांची भरभराट होत असते. आणि अशा कुटुंबाची भरभराट झाली म्हणजे देशाला सुद्धा याचा हातभार लागत असतो. देश सुद्धा असं विकसित होत असतो. तर आपल्या कुटुंबासाठी अविरत अशी झटणारी आणि त्याग करणारी अशा स्त्रीचा तुम्ही सन्मान करा. हे 9 दिवसच फक्त स्त्रीचा सन्मान करू नका, तर वर्षभर तुम्ही तिचा सन्मान करावा, अशी मी सर्वांना नम्र विनंती करते. आणि याच्यातून एकच संदेश देऊ इच्छिते की स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा दर्जा मिळावा, तिला दुय्यम स्थान नको. स्त्री ही फक्त चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक माणूस आहे, तर तिला सुद्धा माणसाप्रमाणे जगता यायला पाहिजे. तिच्या सुद्धा भावनांचा आदर केला पाहिजे आणि तिला काय हवं नको या बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा पुरुष मंडळींनी समजून घेतलं पाहिजे. आणि समाजामध्ये हा नवदुर्गांच्या निमित्ताने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हा चांगला संदेश गेला पाहिजे. आणि इथेच बोलून मी माझे 2 शब्द